बदलापूर रेल्वे स्थानकात पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे। चिमुकलीवरील अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणी आता बंदोबस्त वाढवण्यात येतोय। मागच्या वेळीस ट्रेन बदलापूरमध्ये रोखण्यात आलेल्या होत्या। असा चिमुकलीवरील अत्याचाराचा प्रकार बदलापूरमध्ये घडलेला होता आणि त्या प्रकरणी देखील आरोपीला फासावर लटकवावं अशी मागणी करत अनेक बदलापूरकर हे रेल्वे रुळावर उतरताना तमाम महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। त्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये या दृष्टिकोनातून रेल्वे स्थानक परिसरात बंदोबस्त वाढवलाय। थेट जाऊया, चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत। खरं तर वाईट वाटतं। 14 कोटी महाराष्ट्र या ठिकाणी आपल्या मुख्यमंत्र्याबद्दल, आपल्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कर्तव्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतात आणि हे प्रत्येक वेळी राजकीय आरसा ठेवून काम करतात। कधीतरी सुधारलं पाहिजे, कधीतरी सुधारलं पाहिजे, कधीतरी या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याकरता या ठिकाणी अभिनंदनाची भूमिका मांडली पाहिजे। देवेंद्र फडणवीसजींनी केलेलं कर्तव्य हे एवढं मोठं आहे दाऊदच्या या एकंदरीत 3-4 दिवसातलं की महाराष्ट्राच्या जनतेने, विरोधी पक्षांनी सर्वांनी मिळून देवेंद्र फडणवीसांचे जाहीर आभार व्यक्त केले पाहिजे। एवढं मोठं कर्तृत्व देवेंद्रजींनी या काळात केलेलं आहे आणि याचं अभिनंदन केलं गेलं पाहिजे आणि महाराष्ट्राची मजबूती दाखवली पाहिजे। अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्ही, अचलपूरमध्ये जे काही झालं ते तुमच्या परवानगीने झालं होतं का तुम्हाला अंधारात ठेवून झालं होतं? दुसरा प्रयोग आहे हा, यापूर्वीचा प्रयोग झाला होता तो प्रयोग अंधारात ठेवून झाला होता, हा दुसरा प्रयोग आहे। अचलपूरला कुठलाही प्रयोग झाला नाही, मीडियाची बातमी चुकीची आहे। आमचा पक्षाचे 9 नगरसेवक आहेत, ते वेगळे आहेत। काँग्रेस आणि इतर पक्षांनी म्हणून वेगवेगळ्या आघाड्या तयार केल्या आहेत। त्या आघाड्या एकत्र येऊन त्यांनी ते सभापती वगैरे घेतलेले आहेत। आमचा त्यांचा काहीच संबंध नाही आणि त्याचा खुलासा आमच्या अजय मातनींनी केला आहे। अकोल्यामध्ये काल डिनर डिप्लोमसी झाली, 30 नगरसेवक सर्व पक्ष उपस्थित होते। सत्ता स्थापनेच्या काय हालचाली सुरू आहे, कसं राजकारण तापलेलं आहे? काही फरक पडणार नाही। भारतीय जनता पार्टी 38 जून सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्यामुळे भाजपाचाच महापौर होईल। सर, हिंदी में जानना चाहेंगे, तमिलनाडु के जो मुख्यमंत्री स्टालिन, उन्होंने ऐसा कहा है कि अभी विधान परिषद का जो सत्र होता है उसके पहले राज्यपाल का जो भाषण होता है ये अब परंपरा समाप्त करने की चाहिए, स्टालिन ने कहा है। देखिए, हर राज्य की अपनी अपनी परंपराएं होती है, हर राज्य के अपने अपने नियम कायदे होते हैं जिसमें राज्यपाल का अभिभाषण होता है। राज्यपाल अपनी सरकार के बारे में जनता के सामने कुछ बातें लाते हैं, उनका अभिनंदन भी करते हैं, कुछ सूचनाएं भी देते हैं। राज्यपाल का अभिभाषण कोई पॉलिटिकल नहीं होता, वो अपनी सरकार का कमिटमेंट, अपने सरकार के विषयों को लेकर बात रखते हैं। तो मुझे लगता है राज्यपाल का अभिभाषण और स्वतंत्र राज्यपाल की जो वहाँ पे उनका जो अस्तित्व है, स्वायत्त है, उसके ऊपर अधिकार पे गाज लाना, उनके अधिकारों का हनन करना ये कुछ ठीक नहीं है। आज जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे, आज आमची डीपीसी आहे, यामध्ये पुढच्या 25-26 या आर्थिक वर्षाचं आम्ही नियोजन करतो आहे। 26-27चं, 25-26चा आढावा आणि 26-27चं नियोजन। तर 25-26मध्ये आमच्याकडे जे 1200 कोटी रुपये होते त्यामधलं काय काय परिस्थिती आहे, किती खर्च, किती अखर्चित आहे याचा आढावा आम्ही घेणार आणि 26-27 करता जे डिमांड झाल्या आमच्या विभागाच्या त्या 1800 कोटीच्या आहेत। त्या डिमांडबद्दल आम्ही चर्चा करणार आणि मग आमचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री जेव्हा याची फायनल प्रेझेंटेशन घेतील तेव्हा आम्ही या ठिकाणी त्यांच्याकडे हा संपूर्ण आराखडा मांडणार। आज नागपूरमध्ये आणि उद्या अमरावतीमध्ये ही डीपीसी आहे। नागपूरचा महापौर कधीपर्यंत ठरेल, काय सांग? नागपूरमध्ये आमची देवेंद्रजी, नितीनजी, आम्ही सर्व एकत्र बसून कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय होईल। आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी असतील। संदीप जोशी नाराज आहे, तुमची काही भेट होणार आहे का? संदीप जोशीने म्हटलं 13 मे नंतर मी फक्त मतदार असेल भाजपचा, 25 तारखेला ते देवेंद्र फडणवीसांची भेटणार आहे, त्यापूर्वी तुमची काही भेट होणार आहे? नाही, आता मी काही संदीप जोशी चर्चा केली नाही। मी दिल्लीला आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीमध्ये आम्ही सर्व होतो। आता मी नागपूरला आलो आहे, मी नक्की चर्चा करतो। मुंबईला उपमहापौर शिंदेला संधी देण्याच्या प्रकारची चर्चा पाहायला मिळत आहे, तुम्हाला विचारून चर्चा करू। राजकीय भाष्य नको अशी भूमिका बावनकुळे यांच्याकडून व्यक्त होतीये। तर मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यावर जी काही टीका होतीये
हे मात्र योग्य नव्हे. कधीतरी विकासाच्या गप्पा आपण मारणार आहोत की नाही, असा मुद्दा बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.